नमस्कार मित्रांनो. पवार स्वतः शिंदेच्या दालनात गेले याचा अर्थ दिसतो तेवढा सरळ सोपा नाहीत. भेटीमागचं भन्नाट कारण काय आहेत हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेकदा एखादी भेट, एखादं हस्तलोषण किंवा काही मिनिटाची चर्चा ही पुढील काही महिन्याच्या राजकीय घडामोडीची दिशा ठरवत असते. त्यामुळेच विधान भवनामध्ये मंगळवारी 8 जुलैला घडलेली एक घटना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे आणि तोच आपण सविस्तर आणि थोडक्यात या चॅनलवरती बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे त्यावेळी शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यस्त होते. मात्र पवार स्वतः दालनात असल्याची माहिती मिळतात शिंदेंनी कॅबिनेट बैठक काही काळासाठी सोडून तातडीने आपल्या दालनात येत त्यांची भेट घेतली. ही घटना वनकरणी शिष्टाचार भेट वाटली असली तरी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता तिथे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. शरद पवार हे विधान भवनात आयोजित केलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीसाठी आले होते. पण बैठक संपल्यानंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे आपला मोर्चा वळवला. त्यासोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तसेच शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. दरम्यान पवारांनी स्वतः एकनाथ शिंदेच्या दालनात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे या भेटीचं महत्व अधिक वाढलेलं आहे. जेव्हा पवार दालनाकडे गेले असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजलं तेव्हा ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. अखेर ही बाब समजताच शिंदे कॅबिनेट बैठकीतून काही काळासाठी बाहेर पडले आणि त्यांनी पवारांची भेट घेतली. राज्यातील मतभेद असला तरी राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून पवारांचा सन्मान राखत शिंदेंनी त्यांच्याशी जवळपास 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले. विशेष म्हणजे शिंदे बैठकीला परतल्यानंतरही काही वेळ शरद पवार यांनी त्यांच्या दालनात आपल्या पक्षांच्या आमदारांशी चर्चा केली आणि त्यानंतरच ते विधान भवनातून बाहेर पडले. मग या भेटीमागचं नेमकी राजकीय गणित काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता या भेटीकडे केवळ शिष्टाचार म्हणून पाहणं कठीण आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना म्हणजे उंबाठी पक्षाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पक्षातील काही खासदारांवरही शिंदे गटाची नजर आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी स्वतः शिंदेच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेणं ही सध्या घटना मानली जात आहे. शरद पवार हे भारतीय राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि दूरदृष्टीने नेते मानले जातात. अनेक दशकाच्या राजकीय कारकिर्दीचे त्यांनी वेगवेगळे अनपेक्षित निर्णय घेत विरोधकांसह स्वतःच्या सहकार्यांनाही आश्चर्यचकित धक्का दिलेला आहे. त्यामुळे शिंदेंनी कोणतीही पुढची राजकीय हालचाल करण्यापूर्वीच पवारांनी स्वतः भेट घेऊन अनेक स्तरांवर संदेश दिला असावा अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. हा संदेश फक्त एकनाथ शिंदेंनाच नव्हे तर स्वतःच्या पक्षातील खासदार आणि आमदारांनाही असू शकतो अशी ही चर्चा रंगली आहे. पक्षातील नेतृत्व सक्रिय असून प्रत्येक घडामोडीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत असा विश्वास कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधीमध्ये निर्माण करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा आणखी एक राजकीय अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातही काढला जात आहे. राज्यात महायुती सरकारचं नेतृत्व फडणवीसकडे असलं तरी शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय समन्वयावर कायम चर्चा होत असते. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी भेट घेऊन मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन भेट घेणे हे अनेकांच्या नजरेत भरलं. राजकीय जाणकारांच्या मते या भेटीतून पवारांनी आपण राज्यातील प्रत्येक महत्वाच्या सत्ता केंद्राशी संवाद ठेवू शकतो हा संदेश दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे संवादाची दार कधीच पूर्णपणे बंद करत नाहीत अशी त्यांची प्रतिमा राहिलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांशी संवाद ठेवण्याची त्यांची ही शैला असल्याचंही मानलं जात आहे. दुसरीकडे काही विश्लेषकांच्या मते मुख्यमंत्री फडणवीस हे महायुतीचे प्रमुख रणनीतिकार मानले जातात. अशा वेळी शिंदेशी झालेली ही भेट फक्त शिष्टाचारापुरतीच नव्हे तर महायुतीतील सर्व घटकांना आपण अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी खेळाडू आहोत अशी अप्रत्यक्ष जाणीव करून देण्याचाही प्रयत्न असू शकतो. याशिवाय अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरण
वेगळे बदलताना दिसत आहेत. अशा वेळी कोणत्याही संभव राजकीय हालचालीपूर्वीच संवादाची दार खुली ठेवणं हा शरद पवार यांच्या राजकारणाचा जुना स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे या भेटीकडे त्यांचा दृष्टिकोन पाहणारही अनेक राजकीय निरीक्षक आहेत. मात्र या सर्व चर्चा राजकीय विश्लेषकांच्या पातळीवर आहेत. शरद पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी या भेटीमागील कोणतेही राजकीय उद्देश अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे या भेटीचा नेमकी अर्थ काय होतो हे भविष्यातील राजकीय घडामोडींवर स्पष्ट होऊन येईल. मग पवारांची राजकीय शैली पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. शरद पवार यांच्या राजकीय शैलीचे एक वैशिष्ट्य म्हणजेच ते अनेकदा प्रत्यक्ष कृतीतून संदेश देतात. सार्वजनिक वक्तव्यापेक्षा योग्य वेळी योग्य व्यक्तीशी घेतलेली भेट अधिक प्रभावी ठरते असा त्यांचा राजकीय अनुभव राहिलेला आहे. त्यामुळेच विधान भवनातील 15 मिनिटाची भेट चर्चेचा विषय ठरले आहेत. भेटीत नेमकी कोणत्या चर्चा झाल्या, कोणता विषय मांडले गेले किंवा भविष्यात राजकीय घडामोडींवर काही चर्चा झाली का याबाबत दोन्ही बाजूंनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे या भेटीभोवतीचं गूढ आणखी वाढलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.